चैत्रात रामनवमी आणि श्रावणात गोकुळाष्टमी हे 2 दिवस वर्षातले आमच्याकडे राखीव आहेत सत्यनारायण पूजेसाठी। गेल्या अनेक वर्षात हा नियम कधी मोडला नाही, परंतु एक वर्ष असं झालं होतं की हा नियम अगदी मोडता मोडता वाचला। तोच प्रसंग आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। केवळ गरजेपुरतीच देवाकडे धाव घेणारे आपण कधीच विचार करत नाही की आपण सुद्धा थोडेसे मंत्रोच्चार शिकून घ्यावे, थोडीशी आपल्या विधींची ओळख करून घ्यावी। आपण अनेक शुभ कार्य, मंगल कार्य अटेंड करत असतो आयुष्यभर, पण आपलं अजिबात लक्ष नसतं त्या मंत्रांकडे किंवा त्या विधींकडे जे चालले आहेत। आणि आजकाल तर फोटोग्राफीचं इतकं क्रेज आहे, ऑब्सेशन आहे की अगदी नवरा नवरीला सुद्धा सप्तपदीचं महत्त्व समजून घेण्यामध्ये काही इंटरेस्ट नसतो। त्यांचे फोटो कसे येतात याकडे त्यांचं लक्ष असतं सर्व। पूजेला आलेले पाहुणे तर सोडाच, अगदी यजमानांचं मन सुद्धा रानभरीच असतं आणि भरपूर दक्षिणा दिलेली असते, त्यामुळे सर्व कारभार हा ब्राह्मणाच्या भरोशावरच असतो। नेसेसिटी इज अ मदर ऑफ इन्व्हेन्शन। गरज ही आविष्काराची जननी आहे। गेले अनेक वर्ष जोशी काका आमच्या घरी पूजा सांगायला येतात। आमच्या घरातले सर्व धर्मकार्य, मंगल कार्य हे यथासांग त्यांच्याच हातून पार पडतात। सरकारी नोकरीत वरिष्ठ हुद्द्यावरती ते सेवानिवृत्त आहेत आणि उदरनिर्वाह म्हणून नाही तर त्यांना आनंद मिळतो यातून, धर्माची सेवा घडते, एक आवड, एक छंद म्हणून ते पौरोहित्य करतात। विधिवत सरस पूजेची मांडणी, खडा आवाज, सर्व मंत्रांचा, सर्व विधींचा स्पष्टपणे छान अर्थ समजून देणारे, योग्य ते उदाहरण देऊन समजावणारे असे हे आमचे हाडाचे भटजी। त्यांची सेवा सुद्धा अत्यंत निस्वार्थ असते। जिथे कमी तिथे आम्ही असा प्रकार अजिबात करत नाही। उलट आपल्या सोबत पाट, चौरंग, तामण, गडवे, पूजेला लागणारं सर्व साहित्य सामग्री ते स्वतः घेऊन जातात यजमानांच्या घरी। आमच्या घरी तर सगळं सामग्री आहेच आणि मी कधी पूजेचं सामग्री सुद्धा त्यांच्याकडून मागवत नाही, कारण मला स्वतः मंडईत जाऊन ते हाताने निवडायला आवडतं। असे काका आम्हाला भेटले हे आमचं सुदैवच आहे म्हणावं लागेल। नाहीतर आजकाल एखादा खात्रीचा भट मिळणं हे सुद्धा एक मोठं चॅलेंज झालेलं आहे। तर झालं असं, अगदी आता कोविडच्या अलीकडचा हा प्रसंग आहे। उद्या गोकुळाष्टमी म्हणून मी आजच काकांना आठवण करून द्यायला फोन केला की उद्या आपली सत्यनारायणाची नियमाची पूजा आहे, तेव्हा तुम्ही सकाळी लवकर या। पण यावेळी येताना पूजेची सामग्री सुद्धा तुम्हीच आणा। मी ऑफिसच्या कामामुळे खूप बिझी होतो 2 दिवस, मला काही मंडईत जायला जमलं नाही, तर मी सामग्री गोळा केलेली नाहीये। तर काका सुद्धा म्हणाले ठीक आहे, मी सकाळी सामग्री घेतो नवीन ताजी आणि 8:30 पर्यंत हाजीर होतो, तर तू काळजी करू नकोस। तर मी सुद्धा निश्चिंत झालो आणि माझ्या कामाला लागलो। परंतु रात्री 11:30 सव्वा 11 वाजता त्यांच्या मुलीचा फोन आला अचानक आणि तिने कळवलं की बाबांचं थोडासा ऍक्सिडेंट झालेला आहे, ते बाईकवरनं घसरले तर आणि त्यांना दुखापत झाली आहे बऱ्यापैकी, तर उद्या त्यांना काय पूजा सांगता येणार नाही, तर तू काहीतरी ऍडजस्ट कर। तर मग मी सुरुवातीला म्हणालो ठीक आहे, तू काळजी घे बाबांची आणि त्यांना सांग टेन्शन घेऊ नको, तुम्ही बरे झाले की मला कळवा, मग आपण बघू काय करायचं। असं म्हणत मी फोन बंद केला आणि विचार करत बसलो। मातोश्री आमच्या जाग्याच होत्या आणि त्यांनी ओळखलं की काहीतरी टेन्शन आहे। मग मी काकांच्या दुखापतीबद्दल आईला सांगितलं, तेव्हा ती सुद्धा हळहळली, म्हणाली आपल्यासाठी एवढ्या लांब ते धडपडत येतात या वयात सुद्धा, ते मला रुचत नाही, तर बघूयात आपण काय करायचं यापुढे। तर मग मी आईला म्हणालो अगं पण पहिल्यांदाच आपला पूजेचा नियम सुद्धा चुकणार, तर मला त्याची रुखरुख लागून राहील। तर म्हणाली मग ठीक आहे, आपण उद्याच्या दिवसापुरता एक दुसरा ब्राह्मण बघूया, त्यात काय एवढं टेन्शन घेण्यासारखं। अगं पण आपल्या काकांसारखी आपुलकीने पूजा सांगणारं मिळेल का कोण? त्यात आता रात्रीचं 11:30-12 वाजतायत, त्यामुळे मी कुणाला फोनही नाही करू शकत। उद्या सकाळ सकाळ जरी कुणाला केला तरी सुद्धा आता श्रावण आहे, त्यांचा सीझन आहे आणि उद्या गोकुळाष्टमी पण आहे, तर त्यामुळे इतक्या कमी अवधीमध्ये कोणी मिळेल याची मला काही शाश्वती वाटत नाही। तर आई म्हणाली की अरे थोडीशी दक्षिणा जास्तीची देऊ कर, आपोआप कोण ना कोणतरी येतील। मग मी म्हणालो की अगं भाव जास्त देऊन सुद्धा जर त्यांचा भाव कमी प्रकट होणार असेल तर काय उपयोग त्याचा। मग म्हणाली जा तू स्वतःच कर पूजा। तर मी म्हणाला अगं मस्किरी करते का, मी इतकं सिरियसली तुला काहीतरी सांगतोय आणि तू मला म्हणते स्वतःच पूजा कर। तर म्हणाली नाही, मी पण अगदी सिरियसली सांगते की तू स्वतः कर। आपण इतके वर्ष घरात इतके धर्मकार्य पूजा करतोय, तू किती पूजांना बसलाय, तर तो अनुभव काहीतरी कामी आण, कर तू, जमेल तुला। आमचे काका खरं तर गुजरातीतूनच पूजा सांगतात आणि त्यांना जमेल तसं मराठीतून त्याचा भावार्थ सुद्धा करून सांगतात। खरंच श्रद्धेला भाषेचं बंधन नसतं आणि मनापासून एखादी गोष्ट केली ना की ती आपोआपच दुसऱ्या मनापर्यंत पोहोचते। न मागताच प्रत्येक घडलेल्या घटनेवरती त्यांचं स्वतंत्र मत आपल्याला ऐकावं लागतंच, परंतु प्रत्येक समस्येवरचं समाधान आणि प्रश्नावरची उत्तरं सुद्धा आपल्या बुजुर्ग मंडळींनाच ठाऊक असतात। अगं पण मी पूजा सामग्री सुद्धा काकांनाच आणायला सांगितली यावेळी, मला वेळ नाही म्हणून। आता कुठून जिन्नस गोळा करू सगळं? अरे काय लागतं त्यासाठी? देवाऱ्यावर हळद कुंकू गुलाल बुक्का आहेच, अक्षता आहेत। उतरंडामध्ये गेल्या वेळेच्या पूजेच्या सुपाऱ्या ठेवलेल्या आहेत 100हून अधिक,
त्या वापर. आपल्या अंगणामध्ये तुळस आहे, दुर्वा आहे, बेल आहे, नागवेल आहे आणि त्याशिवाय घरात 2-3 फळं आहेत, ड्रायफ्रुट्स आहेत. काय वरची लागतील ती ताजी फळं उद्या सकाळी घेऊन ये जवळच्या बाजारातून. एक नारळ आण, केळीची खुंट आण आणि अगदीच नाही मिळाली केळीची खुंट तर मंडपासाठी आपण कर्दळीची पानं सुद्धा लावू शकतो. आणखी हार फुले मिळाली बाजारात तर बघ सकाळी, नाहीतर बागेत आता जितकी आहे तितकी वापर, तेवढी अर्पण कर. पंचामृत प्रसादासाठी किराणा तर आहेच घरात, शिवाय गवळी सकाळी दूध घेऊन येईल ताजं. अजून काय हवंय? भटजी भटजी बायको करा तर तुम्हीच व्हा. आज जसं काय ही म्हण आमच्या घरी सार्थच ठरणार होती. आईनेही पक्का निर्धार केलेला मला बोहल्यावर चढवण्याचा. मन माझं तरी सुद्धा आडेवेडे घेत होतं. आऊसाहेब आपण क्षत्रिय, ब्राह्मणांनीच पूजा सांगितलेली बरी. एखादा मंत्र चुकला, एखादा विधी राहून गेला तर पुन्हा कायमची रुखरुख लागून राहील मनाला. अरे पण घरातल्या देवांची पूजा तर आपण स्वतःच करत असतो ना. मग हा सुद्धा आपला कुलाचार, तो इतरावर अवलंबून राहून डावलण्यात काय अर्थ आहे? बघ तुझं तू ठरव, योग्य सल्ला देणं माझं काम होतं, असं म्हणत ती निघून गेली. आईच्या बोलण्यातलं तथ्य मला जाणवलं आणि मी सुद्धा ठरवलं की चला करूयात आपण प्रयत्न. आईच्या शब्दांनी मनाला बळ मिळालेलं आणि विचारांचं मंथन करत करत मी झोपायला गेलो आणि पडल्या पडल्या मी आठवत होतो मला येणारे मंत्र, श्लोक आणि जाणीव झाली की मला थोडे थोडके नाही तर 50-55च्या वरती मंत्र, श्लोक तोंडपाठ आहेत. आणि ही जाणीव होताच मला माझा स्वतःचाच मुका घ्यावा असं वाटला, कारण मी हे कधीच बसून पाठ केलेले मंत्र नाहीयेत, तर हे माझे ऐकून लक्षात राहिलेले मंत्र, श्लोक आहेत. मी तर कॉन्व्हेंटमध्ये शिकलो आहे, पण तरी सुद्धा मला हे संस्कार माझ्या शाळेकडूनच मिळालेले आहेत. फार अभिमान वाटतो सांगायला. गणितात तसा मी कच्चा होतो, पण भाषेत अव्वल होतो. त्यामुळे प्रत्येक शुक्रवारी मला भगवद्गीतेचे 2-4 श्लोक त्याच्या अर्थासहित प्रेयर असेंब्लीमध्ये म्हणावयाचे असतात. तर तिकडूनच मला ही गोडी लागलेली आहे. फक्त माझ्या आवडीच्या गाण्यांचीच नाही तर भक्तिगीतं, मंत्रांची सुद्धा कॅसेट, सीडीज मी बरेच वर्ष जमा केलेले आहेत. आणि आता म्युझिक ॲप्समुळे तर किती सोपं झालेलं आहे. रोज एक 15-20 मिनिटं गाडी चालवताना किंवा घरी असताना तिन्ही सांजेला मला हे भक्तिगीतं, मंत्र ऐकण्याची सवयच लागलेली आहे. आणि त्यामुळे घरात सुद्धा एक छान प्रेरक वातावरण निर्माण होतं. एक वेगळ्या प्रकारची वाईब, एक ऊर्जा, एक प्रकारची छान शुद्धी आपल्याला जाणवते घरात. आणि मुलांना सुद्धा त्यामुळे याचा गोडवा लागलेला आहे. मला फार बरं वाटतं जेव्हा कधी घरात आरती चालू असेल तेव्हा मुली येऊन आपल्या सुरात सूर मिळवतात. ते तर इतकंही काय हे अवघड नाहीये, आपण करू शकतो. हे मंत्र आठवत आठवत कधी झोप लागली कळलं सुद्धा नाही. सकाळी लवकर उठलो, सर्व जिन्नस गोळा केलं. आईने बेल, दुर्वा, तुळस सगळी तयारी करून ठेवली होती. मी सुद्धा पूजा मांडली. यथासांग झाली का नाही मला माहीत नाही, पण यथाशक्ती आणि मनोभावे मी नक्कीच ती पूजा केली. एकदा का पूजा मांडून झाली ना की मग सत्यनारायणाची पूजा आणि कथा वाचनाला साधारण एरवी 1.5 ते 2.25 तास पुष्कळ अवधी होतो. भटजींना ते सोपं असतं कारण ते सवयीचं असतं, पण आपल्याला ते दमायला होतं. आणि मला तर ती पूजा लांबल्यामुळे खूपच दमायला झालं, पण त्याचा मला कंटाळा आला नाही. सत्यनारायण देव मला चांगली प्रेरणा देत होते, त्यांना आवडत होती माझी सेवा बहुतेक. आणि मी स्वतःच मंत्र म्हणत होतो, स्वतःच वाचन करत होतो. मध्ये आधी अडखळत होतो, त्यावेळी मला गुगलला सुद्धा शरण जावं लागत होतं. यामध्ये माझा बराचसा वेळ गेला, पण अनुभवाने आता मला गेल्या 2-4 वर्षामध्ये त्याची सवय झालेली आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आता मला सुलभतेने येतात. तर ती माझी पहिलीच स्वतः केलेली श्री सत्यनारायणाची पूजा होती आणि त्यामुळे मला काही मंत्र आठवत नव्हते आणि काही मंत्रांच्या स्पष्ट उच्चारांची मला खात्री नव्हती. वेळ प्रसंगी शुद्ध मंत्रोच्चारणासाठी तर मी पंडित जसराज, अनुराधा पौडवाल, साधना सरगम यांना सुद्धा पाचारण केलं, अर्थात युट्यूबवरती. आणि विष्णू सहस्रनामाच्या वेळी तर किशोरीताई अमोणकर माझ्यासाठी धावून आल्या. पूजेची सांगता होता होता मंगल सनई बिस्मिल्ला खान यांनी वाजवली. तर असे हे माझे काही अनुभव, माझे टिप्स तुम्ही सुद्धा फॉलो करू शकता आणि स्वतः घरच्या घरी श्री सत्यनारायणाची पूजा करू शकता. या मंत्रांच्या ऊर्जेने आणि मनस्वी सेवेने घरातलं वातावरण अगदीच झळाळून आलं. त्यामुळे आपली सेवा ही नक्कीच सत्यनारायणापर्यंत पोहोचते याचं समाधान वाटलं. एरवी जेव्हा भटजी पूजा सांगतात त्यावेळी आपला सर्व कारभार त्यांच्या भरोशावरच असतो. मंत्रांकडे, विधींकडे बरेचदा लक्ष नसतं. मग त्यात मध्येच मोबाईल येतो, कधी आपला येतो, कधी त्यांचा येतो. मग असे अनेक व्यत्यय असतात जे की आपली ध्यानधारणा, आपलं पूर्ण लक्ष त्याच्यातून काढून घेतात. जेव्हा आपण स्वतः श्रीहरीची पूजा करतो ना त्यावेळी आपण ते मंत्र वाचतो, म्हणतो, जपतो आणि समजावून घेण्याचाही प्रयत्न करत असतो आणि त्याचे विलक्षण प्रभाव मला जाणवतात. आपण हा जगन्नाथ उगाचच म्हणत नाहीत ना. तो दिवस आणि आजचा दिवस, घरातला त्यानंतरचा प्रत्येक सत्यनारायण सोहळा मी स्वतः मांडून षोडशोपचार साजरा केलेला आहे.
आपल्याकडे भारतात प्लंबर, इलेक्ट्रिशियन, सुतार, गवंडी, कामवाली बाई अगदी हाकेसरशी हजर असतात, परंतु इकडे अमेरिकेत सगळी कामं स्वतःच करावी लागतात. अशा परिस्थितीत हा महत्त्वाचा स्किल माझ्या स्किल सेटमध्ये आता ॲड झालेला आहे, जो की मला या खेपेला फारच उपयोगी ठरतोय. मी घरच्या घरी इतकी सुंदर सागर संगीत सत्यनारायणाची सेवा करतोय हे पाहून इम्प्रेस झालेल्या माझ्या अमेरिकेतल्या मित्रमंडळींनी आता मला त्यांच्या घरी सुद्धा सत्यनारायणाची पूजा सांगण्यासाठी पाचारण केलेलं आहे. अगदी डॉलर्समध्ये दक्षिणा देऊ पाहत आहेत, परंतु मी त्यांना प्रेरणा देतो की तुम्ही सुद्धा स्वतः करा, मी तुमचं मार्गदर्शन करीन. सात्विक भावाने केलेली कुठलीही पूजा ही देवापर्यंत नक्कीच पोहोचते आणि याचा प्रत्यय आल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. तुम्हाला जी ब्राह्मणाला दक्षिणा द्यायची आहे ती एखाद्या धर्मकार्यासाठी तुम्ही दान करा किंवा एखाद्या देवळामध्ये तुम्ही ती द्या. शेवटी आपला हा जगन्नाथ हा मंत्र नक्की लक्षात ठेवा. सत्यनारायणाचा प्रसाद तर सगळ्यांनाच आवडतो आणि मी तो प्रसाद खूप छान बनवतो हे सुद्धा मला सगळेजण सांगतात. तेव्हा पुढच्या एपिसोडमध्ये आपण बोलूयात सत्यनारायणाच्या प्रसादाबद्दल. शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं